राज्यामध्ये उद्यापासून 29 सप्टेंबर दरम्यान 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। मराठवाड्यामध्ये 27 सप्टेंबर रोजी काही भागात पावसाची तीव्रता अधिक असेल। पूरग्रस्तांसमोरील संकट अधिक गडद होणार। कृषी मंत्री भरडेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी, अधिकारी पंचनामे करत नाहीत। शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा। हेक्टरी 50,000च्या मदतीची मागणी। दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार 1 महिन्याचा पगार नुकसानग्रस्तांना देणार। 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार। महाराष्ट्रामधील महापुराच्या पार्श्वभूमीवर निर्णय। पंकजा मुंडेंकडून जालन्यामध्ये नुकसानीची पाहणी, पंचनामे करून लगेच मदत देणार। पंकजा मुंडेंची माहिती, तर पंकजाताई मदत करा असं म्हणत गोळेगावातील महिलांना अश्रू अनावर। राज्यभरात झालेल्या पावसाच्या थैमानामुळे 14 जणांचा मृत्यू। बीड, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा फटका। 100हून अधिक जनावरं दगावली। उद्धव ठाकरे उद्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची